जर तुम्ही तसं बघितलंच की काल आम्ही दांडिया खेळायला गेलो होतो जैन पिटीला आणि आज आम्ही चाललो आहोत आमच्या देवांच्या इथे पाया पडायला। आणि उरणमध्ये अजून खूप साऱ्या देव्या आहेत आमच्या, म्हणजे रत्नेश्वरी, द्रोणागिरी, करंजा इथे सगळीकडे, तर तिथे पण आम्ही दर्शनाला जाणार आहोत। आणि मी अशी छानशी रेडी झाली आहे, तर चला तर आपण जाऊया देवींच्या दर्शन। सर्वप्रथम आपण आपल्या आजींच्या रूममध्ये जाऊन देवांचं दर्शन घेऊया। तर ही आहे आमच्या आजींच्या देवांची रूम। जर तुम्ही माझे कंटिन्यूअस जर व्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहित आहे की आमची गौरीचे जे सेलिब्रेशन आहे, गौरी जी आम्ही बसवली होती ती इथे बसवली होती। आणि हे इथे आहेत आमच्या आजी आणि आजोबांचे फोटोज। आणि आम्ही आमचे इथे सर्व कार्यक्रम इथे सेलिब्रेट करतो ह्या रूम मध्ये। सगळी फॅमिली जेवढे आम्ही 5 काका आहोत सगळे इकडे येऊन आम्ही सेलिब्रेशन करतो। मी, मम्मी, पप्पा आणि माझे मिस्टर कुलदेवतांच्या पाया पडायला निघालो होतो। रंग तक आपल्या पेपर कागद आई बाई इथे प्लेट नाही अबो तुझा आहे हा अबो टेबलावर असेल बघ। कुलदेवतांच्या पाया पडून झाल्यावर आम्ही मांगीन देवींच्या दर्शनाला गेलो। मांगीन देवीचं मंदिर हे उरणमधील जागृत देवस्थान आहे। या देवीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप अशी छान झाडं आहेत। इथे आपले लट्टू गोपाल आहे त्याचं आपण दर्शन घेतलं। या मंदिरामध्ये जाऊन आपलं मन खूप प्रसन्न होतं। आम्ही इथे ओटी भरण्यासाठी आलो होतो देवीची आणि तुम्ही बघू शकता देवीचं रूप किती छान असं आहे।
आपण आता करंजाला आई द्रोणागिरी माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता की आई माऊलीला खूप छान सजवलेली आहे। मंदिरामध्ये ग्रामस्थ मंडळी टाळ मृदुंगामध्ये मग्न झाले होते। हा आहे आपल्या मंदिराच्या बाहेरचा परिसर। तुम्ही बघू शकता की बाहेर अशी छान अशी हवा सुटली होती आणि हे आपलं मंदिर आहे आई माऊलीचं। करंजामध्ये आपण सुरकीचा पाडा इथे आलेलो आहोत। इथल्या श्री रामप्रसाद नवरात्रोत्सव मंडळाने दरवर्षीप्रमाणे देवी बसवलेली आहे। करंजामधील भवानी माता चौक इथे शिवसेना प्रणीत सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने बसवलेली देवीचे दर्शन घेतलं। जैनपीटी रोड जवळच श्री क्षेत्र गुरुबादेवीचे मंदिर आहे। या मंदिराला लागूनच वीर वाजेकर ASC कॉलेज आहे। तुम्हाला मंदिर पाहून समजलेच असेल की आपण आलेलो आहोत जसकार मध्ये श्री रत्नेश्वरी आईच्या दर्शनाला। आज मंदिरामध्ये होम चालू होता। चला पुढे चला। आपण आता नवीन शेवामध्ये आलेलो आहोत। इथे आपण मंडळाने बसवलेल्या देवीचं पण दर्शन घेणार आहोत आणि आपलं जागृत देवस्थान म्हणजे शांतेश्वरी देवीचं दर्शन पण घेणार आहोत। आपण आता आलो आहोत शांतेश्वरी देवीचं दर्शन घ्यायला।
आपण आता मोरा गावात जाण्यासाठी निघालो आहोत आणि जाताना आपल्याला उरणमधील गणपती चौकातली देवीचं दर्शन झालं। मोरा गावामध्ये आल्यानंतर पहिले आपण घेतलं आपल्या एकविरा आईच्या मंदिराचं दर्शन। असे म्हणतात की एकविरा आई लोणावळ्याला इथूनच गेली होती ह्या डोंगरांवरून आणि या डोंगरांवर एकविरा आईच्या पायांचे ठसे पण आहेत। पावसामुळे आपल्याला हे ठसे घेता आले नाही, बघता आले नाही, पण ज्यावेळी पाऊस नसेल नक्कीच आपण ते ठशांचे दर्शन घ्यायला जाऊ। उरणमधील सर्व देवांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही आमच्या गावदेवी म्हणजे जरीमरी माता मंदिरामध्ये येऊन ओटी भरली आणि दर्शन घेतलं। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे। नंबर सेपरेट केला हो ना, कारवाली सेपरेट। तर जसं की तुम्ही बघितलंच की आम्ही घरी येऊन देवांच्या रूममध्ये जाऊन आरती केली, सर्वजणी आल्या होत्या, त्यामुळे आम्ही सगळेजणांनी मजा मस्ती केली आणि परत आम्हाला बॅक टू रुटीन करायचं होतं म्हणून आम्ही पनवेलला निघालो। तर मी ब्लॉग इथेच एंड करते। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। टाटा बाय बाय।